राणीसाठी इंद्राचा धमाल डान्स. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की बुवा राणीच्या आईला म्हणतात की मी हे सगळं सत्य राणी इंद्राला सांगून टाकतो. तेव्हा त्या शपथ घालतात की राणीला यातलं काहीही कळायला नकोय. पण राणीने हे सगळं लपून ऐकलेलं असतं. ती एकांती ठिकाणी जाऊन हे सगळं आठवून खूप रडत असते. तेव्हा बुवा राणीला कॉल करून म्हणतात की काल मी जे काही वागलो त्यासाठी माफी मागतो. तेव्हा राणी बुवांना विचारते की पण बुवा असं काय झालं होतं की तुम्ही एवढी दारू प्यायला. त्यावर ते दोघंजण दुसरंच काहीतरी कारण सांगून विषय टाळतात. राणी कॉल ठेवते. ती खूप रडत असते. इकडे फॅक्टरीत इंद्रा मन लावून काम करत असतो. पण राणी घरी जे काही झालं त्यामुळे खूप व्यथित होऊन बसलेली असते. आपल्याच विचारात हरवलेली असते. इंद्रा फॅक्टरीतून घरी परत येतो. एकटाच खूप बोलत असतो. पण राणी काहीच बोलत नसते. कसल्या तरी गूढ विचारात मग्न असते ती. म्हणून इंद्रा तिला यामागचं कारण विचारतो. तेव्हा राणी म्हणते मला आपल्या लग्नाबद्दल बोल. तेव्हा इंद्रा तिला म्हणतो राणी मलासुद्धा याबद्दलच तुझ्याशी खूप बोलायचं आहे. पण आता नको प्लीज, 2 दिवस थांब. कारण त्याला त्याचं प्रेम व्यक्त करतानाची वेळ आणि बाकी सगळं खूप स्पेशल बनवायचं असतं. म्हणून तो राणीला थांबायला सांगतो. तिकडे वस्तीत बुवा अजूनही या धक्क्यातून बाहेर पडलेले नसतात. तेव्हा राणीची आई त्यांच्याशी बोलत असते. पण बुवा म्हणतात अगं माझं मन मला आतल्या आत खातंय गं. मला हे सगळं त्यांना सांगून टाकावंसं वाटतंय. पण राणीची आई त्यांना समजावत असते की हे योग्य असणार नाही. याचे परिणाम राणीच्या सुखी संसारासाठी खूप वाईट असतील. त्यांचं बोलणं सुरू असतानाच अचानक इंद्रा तिथे येतो. इंद्राला समोर पाहून दोघंही चकित होतात. बुवा इंद्राची कालच्या प्रकाराबद्दल माफी मागतात. तेव्हा इंद्रासुद्धा त्यांना दारू पिण्यामागचं कारण. तेव्हा राणीची आई दुसरंच कारण सांगून टाकते. मग इंद्रा खूप प्रेमाने बुवांना धीर देतो आणि पुन्हा असं करू नका, आम्हाला सगळ्यांना तुम्ही हवे आहात असं म्हणतो आणि निघून जातो. बुवा त्याला जाताना पाहून समाधानाने म्हणत असतात जावई बापू, खूप मोठं मन आहे तुमचं. दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रा राणी दोघं जॉगिंगला जातात. पण राणीचं कशातच लक्ष नसतं. हसत नसते, साधं बोलतही नसते. तेव्हा इंद्रा ठरवतो की मी तुझा मूड ठीक करणारच. आणि त्याच्या हुकुमाच्या राणीला हसवण्यासाठी आपला हिरो तिला एका वाघवागिणीची गोष्ट सांगायला लागतो. पण राणीवर काही परिणाम होत नाही. मग काय, आता राणीला हसवण्यासाठी इंद्रा जमेल तसा खूप कॉमेडी डान्स करत असतो. पण राणी तरीही अजिबात हसत. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की इंद्रा राणीला प्रपोज करण्यासाठी खूप उत्सुक असतो. त्याच्या मनात हेच विचार असतात. तर विक्रांत या दोघांना कायमचं वेगळं करण्याचाच विचार करत असतो. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.